सरकारी जमीन पर कब्जा करने को लेकर एक यूट्यूब पोर्टल चैनल के संपादक पत्रकार और उसके दो साथियों ने मिलकर फिरियादी को ब्लैकमेल करते हुए 10 लाख की फिरौती मांगी। इस मामले में कामठी पुलिस ने पत्रकार समेत 3 लोगों को गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार सचिन गुप्ता के मौजा 44 और 45 के समीप शुरू पांदन सड़क का काम सरकारी जमीन पर किए जाने के संदर्भ में पत्रकार वीर कुमार ने अपने चैनल पर न्यूज़ चलाई थी। इसके बाद पांदन सड़क पर काम करने वाले मजदूरों को धमकाते हुए उसने सचिन से 10 लाख रुपए की मांग की थी। रुपए नहीं देने पर काम बंद करवाने और जान से मारने की धमकी भी दी थी। इसके बाद मामला 5 लाख रुपए में सेटल हुआ। तय योजना के तहत फिरियादी ने तीनों आरोपियों को कामठी के ताज होटल रेस्टोरेंट पर जाकर सचिन से 1,05,000 रुपए के 800 डमी नोट दिए। इसके बाद उसने कामठी थाने में जाकर पुलिस को उसके साथ हुए घटनाक्रम के बारे में बताया। आरोपियों में नवीन आवाज नामक पोर्टल न्यूज़ चैनल का संपादक वीर कुमार, दिनेश सिंह, सैयद रिजवान, हैदर रिजवान और शेख हबीब वल्द शेख रहमतुल्लाह का समावेश है। 31/24 रोजी एक अर्जदार सचिन गोपाल गुप्ता हे आपले केसरलँड डेव्हलपर म्हणजे कामठी रोडला एक लेआउट आहे त्याचे ओनर आहेत। त्यांनी एक पोलीस स्टेशन येथे एक अर्ज दिला होता की असे अज्ञात 3 व्यक्ती आहेत ते मला खंडणी संदर्भात मागणी करतायत। तर त्याच्या संदर्भात त्यांनी तक्रार सीपी ऑफिस आणि माननीय डीसीपी झोन 5 ऑफिस यांच्याकडे एक तक्रार दिली होती। तर माननीय डीसीपी साहेब निकेतन कदम यांच्या आदेशान्वये आणि माननीय सीपी साहेब डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या आदेशान्वये आम्ही एक टॅप रचला। दिनांक 2 तारखेला आम्ही एक पडताळणी कारवाई केली त्यासाठी आधी की यांच्यामध्ये खरोखर खंडणीची मागणी होती का। तर आम्ही 2 तारखेला एक थर्ड पर्सन इसम नामे त्याकडून आम्ही एक व्हॉइस रेकॉर्डर कानाला लावून आणि गाड्यामध्ये लटकून त्या खंडणीची जिथे मागणी करणार होती त्या ठिकाणी आम्ही त्याला पाठवले। त्या ठिकाणी आरोपी नामे सय्यद रिजवान हैदर रिजवी वल्द सय्यद असवर अली हा तिथे उपस्थित होता। त्याच्या वतीने ज्यांनी डिमांड केली होती खरी तो त्याचा आरोपीचं नाव आहे वीर कुमार दिनेश सिंग। हा फोनद्वारे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला 2 तारखेला। त्यामध्ये त्यांनी पैशाची डिमांड 10 लाखाची मागणी केली होती। तडजोडी आणखी त्यामध्ये रक्कम आली 5 लाख रुपये। 5 लाख रुपये दिनांक 6 तारखेला देण्याचे ठरवले। त्यानंतर आम्ही एक माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब पोरी साहेब यांच्या आदेशान्वये तसेच माननीय डीसीपी झोन 5 निकेतन कदम साहेब यांच्या आदेशान्वये यशस्वीपणे एक सापळा रचला। त्यामध्ये आम्ही आमची टीम तसेच कळमना पोलीस शिपाई, यशोधरनगरचे पोलीस शिपाई आणि आमचे दीप्ती मुडभरे आणि सायबर क्राईमचे रेखा मॅडम आणि मी स्वतः यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक सापळा कारवाई केली। त्यामध्ये रेडची कारवाई कळमना कामठी रोड येथे ताज फॅमिली रेस्टॉरंटच्या समोर इसम हा जो आहे सय्यद रिजवी हा पैसे घेण्यासाठी तिथे आला होता। तर त्याला आम्ही रेड हँड तिथे कारवाई पकडली आम्ही आणि त्याच्याकडून सुमारे जवळजवळ 1 लाख रुपयाच्या चलनी नोटा आणि 4 लाख रुपयाच्या जवळजवळ खोट्या नोटा असे टोटल 5 लाखाची रक्कम आम्ही तिथून जप्त केली आणि ती अशी रक्कम स्वीकारताना आम्ही रेड हँड पकडले। त्या संदर्भात आम्ही व्हॉइस रेकॉर्डची कारवाई केली आहे आणि पुढील तपासाची आम्ही तजवीज ठेवली। तरी आम्ही पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 308/24 कलम 386, 384, 504, 506 आणि 34 या अन्वये गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली आहे। एकूण असे 3 आरोपी आहेत। आरोपींचे नाव आहे सय्यद रिजवान, पहिला आरोपी जो त्याचं नाव आहे सय्यद रिजवान हैदर रिजवी वल्द सय्यद असवर अली रिजवी। त्याचा व्यवसाय बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर होतो। त्यानंतर दुसरा क्रमांकाचा जो आरोपी आहे त्याचं नाव वीर कुमार दिनेश सिंग, त्याचं वय वर्ष 30, त्याचा धंदा ऍक्च्युअली पत्रकारितेचा आवाज न्यूज चॅनल त्याचा आणि युट्यूबला पण तो व्हिडिओ टाकतो न्यूजच्या संदर्भात। आणि तिसरा आरोपी आहे जो शेख हबीब उर्फ जवाई वल्द शेख रहमतुल्ला, त्याचं वय आहे 34 वर्ष, राहणार ट्रेडरचं दुकान करतो तो, राहणार पटेल नगर, सुन्नी रजा मस्जिद जवळ, पुलिस स्थानिक का नाम, इथे 3 आरोपी राहतात। आकर्षक सुंदर फैशनेबल कपड़ों की भरमार, नारी का श्रृंगार, श्री विठल कृपा वस्त्र भंडार,
श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध। पैठनी, पेशवाई, बोमकाई, कांजीवरम, प्योर सिल्क, डिजाइनर सिल्क, हैंडवर्क और बुटीक पीसेस मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार। सबसे वाजिब दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ। हमारा पता श्री विठल कृपा, श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। आज ही हमसे संपर्क करें 7666502747 पर।